हे काहीतरी नवीन पाहण्याचा अनुभव आला. आणि खरं तर पुढे गेलो होतो आम्ही चुकून, त्याने रिव्हर्स गाडी आणली. विचार करा. हा बघा. बोल तुझं मत मांड. मत मांड. नमस्कार मंडळी, आता आपण गोव्यातून बाहेर निघत आहोत. तळ कोकणकडे आपला प्रवास चालू आहे. प्रथमतः आपण श्री गणपती बाप्पांचं म्हणजेच रेडीचा गणपती यांचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण श्री वेतोबांचं म्हणजेच आरवलीचे वेतोबा आणि ते तसेच श्री सातेरी देवींचं दर्शन घेऊ. आणि आज आपला मुक्काम असेल मालवणात श्री सिंधुदुर्गच्या शेजारी. तर आपल्या या व्लॉगमध्ये आपण जोडलेले राहाल अशी आशा बाळगतो. तर चला. गोव्यामधून बाहेर निघालो. रेडीच्या गणपतीचं दर्शन घेतलं. तिथे सुद्धा व्हिडिओ करता नाही आली कारण तिथे फोटो घेण्यास मनाई होती. तर तिथून आता दर्शन करून आता आपण आरवलीच्या श्री वेतोबाला आलोय. वेतोबा नंतर श्री सातेरी देवीचं दर्शन घेऊ आणि मालवणात आजची वस्ती असेल. तर चला. आता आपण पोचलो आहोत श्री वेतोबा आरवलीला. आता आपण दर्शनाला जाणार आहोत. पूर्ण दर्शन घेऊयात. नमस्कार. आत्ताच श्री वेतोबांचं दर्शन झालं. तर आख्यायिकाबद्दल बोलायचं झालं तर वेतोबांची अशी आख्यायिका आहे की वेतोबा हे गावाचं रक्षण करणारे, आपल्या परिसराचं रक्षण करणारे देव मानले आहेत. मी लहान असताना माझी आजी म्हणायची की आपल्या गावामध्ये वेतोबा घोड्यावरती बसून घुंगराची काठी हातात घेऊन पूर्ण गावाचं रक्षण करतो. रात्री त्याची एक फेरी होते असं माझी आजी लहानपणी म्हणायची. तर तो वेताळ देव गावातला आणि हा वेतोबा
दोघांचंही सारखंच असं ऐकण्यात आलं मला. तर मग नक्की वेतोबा हा रक्षणकर्ता मानला जातोच. तर या आरवलीच्या वेतोबाला पायातील पादत्राणे म्हणजे चामड्याचे चप्पल अर्पण करण्याची एक प्रथा आहे. तर ते भाविक जे नवस केलेले असतात तर ते भाविक ते चामड्याचं चप्पल अर्पण करून तो नवस पूर्ण करतात असं इथलं आहे. थोडीशी एक 2 वर्षापूर्वीची आठवण म्हणून सांगतो. आम्हाला बाईकवरती कोकण ट्रिप करत होतो. जवळपास रात्रीचे 9 वाजले होते आणि कुठेच राहण्याची सोय नव्हती. टेंट होते राहण्याचे झोपण्यासाठी, पण राहण्याची कुठेच सोय नव्हती. तर आरवलीमध्ये खूप ठिकाणी फिरलो पण कुठे रूम भेटत नव्हती. तर इथे मागे असणारे पणशीकर जे हॉल आहे मंगल कार्यालय तिथे आम्ही राहिलो होतो. त्या काकांनी आमची खूप चांगल्या प्रकारे सोय केली होती. ही 2 वर्षापूर्वीची आठवण आता जागी झाली. तरी आता हे आरवलीचं मंदिर आहे. आताच इथून दर्शन झालं. आता श्री सातेरी देवीचं मंदिर इथं शेजारीच आहे, तर त्याचंसुद्धा आता आपण दर्शन करायला जाऊया. चला. आपण आलो आहोत श्री सातेरी देवीला. वेतोबा मंदिराच्या एकदम शेजारी असं या सातेरी देवीचं मंदिर आहे. तर 2 वर्षापूर्वी आलेला अनुभव की सहज बाईक राईड करता करता आम्ही एक मंदिर पाहिलं. एक तर रात्र झाली होती, राहण्याची सोय पाहिजे होती म्हणून एक मंदिर पाहिलं. तर ठरवलं की या मंदिराच्या जवळ कुठे जर सोय होत असेल राहण्याची तर बरं होईल म्हणून एक वरांड्यात म्हणजे असं पण राहतो, टेंट वगैरे टाकून वरांड्यात राहतो. तर त्यासाठी म्हणून मंदिराची एक आवश्यकता होती. तर मंदिर मॅपवरती मिळालं होतं. तर तिथे जाऊयात आणि टेंट टाकून आपलं जेवण वगैरे बनवूयात असं मनी आलं. तर आलो, बाईक लावल्या तर बघतो ते काही प्रचंड गर्दी. जवळपास 400-500 लोकांची गर्दी होती. आणि वरांडा देवीचा जो आता बघितलात तो पूर्णपणे भरला होता. देवीचा जो मंडप आहे, सभा मंडप, तो सुद्धा पूर्ण भरला होता. हे काय नवीन असा प्रश्न पडला. तर मग आतमध्ये गेलो तर देवीचा जो कौल लावण्याचा प्रथा होती तर तो कौल असा होता की इथे पावसाच्या अगोदर एक पालखीचा सोहळा होतो वेतोबाचा. तर भरपूर लांबून देवदेवतांच्या पालख्या इथे आरवलीमध्ये येत असतात. तर तो सोहळा होतो. तर त्या सोहळ्यासाठी हा सातेरी देवीला कौल लावला जात होता. तर तो एक वेगळा अनुभव आणि एक वेगळंच असं वाईब येत होती, कोकणी वाईब. आणि जे बोलतात ना कोकणात की देव असे एकदम कडक देव मानले जातात कोकणातले, तर ती एकदम तीव्र अशी वाईब येत होती आणि वेगळंच फील होत होतं. कसं म्हणावं आता, जसा एखादा भक्त आहे आणि तो भक्त आपल्या इष्टाच्या समोर गेल्यानंतर जे फिलिंग त्याला येतं ना, तसं एकदम स्ट्रॉंग अशी वाईब येत होती. आणि जे सीन आता चालू होते ना गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी, तेच सीन आत्ता त्या मंडप बघितल्यानंतर डोळ्यासमोर येत होते. खरं तर त्या ज्या म्हणजे देवी देवतांच्या आता काय मला म्हणतात माहिती नाही, पण अशा 3 छत्र्या असतात. त्या छत्र्याला साड्या लावलेल्या असतात आणि वरती एक मुखवटा असतो देवीचा. तुम्ही फोटो इथे कुठेतरी बाजूला देईन. कोणाला काही माहिती असेल याबद्दल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की त्या छत्र्या असतात आणि त्याच्यावरती एक देवी असते आणि 2 साईडला 2 असे उजवा डावा हात असतो. तर ते हात जे आहेत किंवा तो देवीचा मुखवटा आहे ते जे धरलेले असतात ना, त्यांच्या अंगात असं येतं, असं तिथली
समज आहे. तर खरंच ती वाईब एकदम स्ट्रॉंग होती. आणि कोकणातले देव म्हटलं की सर्वांना माहितीच आहे की देव पण देणारे देव आहे तिथले. म्हणजे देव पण दाखवणारे, देव पण जगवणारे, भक्तांना कळून देणारे असे देव आहेत. तर ही वाईब जी होती 2 वर्षापूर्वीची ती आता जागी झाली. सातेरी देवीचं दर्शन झालं. आता मालवणसाठी निघालो आहे. चला. अजून 600 क्लिप आली पण 5 जिंकले पॉईंट बहुतेक का पॉईंट्सवर जोरला पाहिजे. शुभ सकाळ मित्रांनो. आता आपण आहोत मालवणमध्ये. काल खूप रात्र झाली मालवणमध्ये यायला. 10:30 वाजले म्हणून काही शूट करता आलं नाही. आल्यानंतर लगेचच माझ्या मावशीची म्हणजे काकांची, संदीप काकांची इथे घर आहे. त्या घरात आम्हाला राहण्याची सोय झाली. आता सकाळी उठलो 5 वाजता. आता जवळजवळ 6 वाजून गेलेले आहेत. फ्रेश वगैरे थोडं झालं होतं. आंघोळ करायची आहे. तर नदीवर आंघोळ करण्याचा प्लॅन आहे. तर आता सिंधुदुर्ग पाहायचा की नाही हा प्रश्न आहे. कारण इथूनच लगेच आपल्याला रिटर्न अलिबागला चिंचोटीला यायचं आहे. त्यामुळे बाहेरूनच सिंधुदुर्ग पाहण्याचा आनंद घेऊ आणि नदीवर एखादी नदी बघून आंघोळ करून पहिलं तर श्री कुणकेश्वराचं दर्शन करूया. चला. नमस्कार. आपण आहोत आता सिंधुदुर्गच्या तारकर्ली बीचवरती आणि समोर दिसणारा अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ला. हा इथे पद्मगड आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्मारक राजकोट किल्ल्यावरती आहे. ते इथे आहे. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. आपण आता कुणकेश्वरच्या बाजूला असलेल्या देवनारायण मंदिरात आहोत. ही प्रत्यक्ष नारायणाची मूर्ती असून त्याच्या उजव्या साईडला गरुडदेव आणि डाव्या साईडला लक्ष्मीदेवी आहेत. त्याच्या खालच्या डाव्या हातात गदा, उजव्या हातात शंख आहे आणि मागच्या डाव्या हातात सुदर्शन आहे. तसेच त्याच्या पाठीमागं प्रभावळीमध्ये दशावतार कोरले आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि नंतर आपल्याला बघायला मिळेल इथे बलराम कोरलेला आहे. 8वा अवतार बलराम, 9वा अवतार श्रीकृष्ण आणि 10वा अवतार हा कल्की. हे काहीतरी नवीन पाहण्याचा अनुभव आला. चला.
नमस्कार. पूर्णगडला आलोय. ही पूर्णगडला याची सगळी जी हे आहे इच्छा ती या आपल्या प्रांजलची आहे. प्रांजलला खूप पूर्णगड बघण्यासाठी आणि खरं तर पुढे गेलो होतो आम्ही चुकून, त्याने रिव्हर्स गाडी आणली. विचार कर. हा बघा. बोल तुझं मत मांड. मत मांड. गाडी आली असती. चला गाडी आपली इथं आली असती तरी आपण 100 मीटर लांब लावले. 500 मीटर लांब आहे. रोशन काय वाटले तुला? थोडस रेस्ट पण झाला ना गाडीला ड्रायव्हरला थोडा आराम भेटेल. किल्ल्यात थोडस वाईब्स येतील आपल्या. कोकणाची समृद्धी, हे फणस, काजू, आंबे, जाम, जांभळं, हा सगळा कोकणी रानमेवा आपण खातो, आस्वाद घेतो. हे आपले 4 मावळे चालले आहेत. या मोहिमेचा सुभेदार खरं तर हा काळ्या टी शर्ट वाला आहे, प्रांजल. आपला सहकारी आहे. ड्रायव्हर नाही आपण म्हणू शकत त्याला. तो खरं तर सारथी आहे आपला पूर्ण या ट्रिपचा. श्रीकृष्णाचा अवतारच म्हणावा लागेल याला. सिद्धेश्वर मंदिर दर्शन घेऊयात पहिलं. चला या. सिद्धेश्वर महादेव मंदिर. मंदिराला लॉक आहे. बिचारा जवळपास आता 850 किलोमीटर चालवले आणि 3 दिवसात. एकटाच शेर आहे आपला, बब्बर शेर, वन मॅन शो. पण तो अजूनपर्यंत कधी थकवा जाणवलाय किंवा कधी चिडचिड असं काहीच नाही 3 दिवसात. नाहीतर एवढे किलोमीटर जर गाडी बसून एखादा ड्रायव्हर चालवतोय तर त्याचं म्हणजे विचार करू शकता तुम्ही मनस्थिती कशी असेल. पण हा जो आपला प्रांजल भाऊ आहे ना, ह्याने तोंडातून एक शब्द पण नाही काढलाय. आपण जिथे बोलू तिथं नेणारा माणूस दिसतोय.